नमस्कार मित्रांनो, प्रशांत ॲग्रो फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. हे पहा आपला नवीन व्यवसाय शेळीपालन. कसे बाहेर सगळे कोण फिरून आलं ना तर घरी आपल्याला असंच काहीतरी करावं लागतंय. काही पण असू द्या, छोटा मोठा का असना, पण स्वतःचा धंदा पाहिजे. आपण बाहेर काही पण उद्योग केला ना काय करमत नाही बघा. बाहेर गावच पाहिजे शेवटी. 2 टायर होते आपल्याकडे. दोन्ही पण गाड्या विकून आता आपण थोडीशी छोटीशी सुरुवात केली. याच्यापासूनच वाढवणार आपण. ज्या मुलांना नोकरी नाही ना, अशा पोरांनी शेळीपालन, कुक्कुटपालन असं शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी केलं पाहिजे गावातच. काय बाहेर कंपनीमध्ये तिकडे 15-20 हजाराची नोकरी करायची, कोणाच तरी अंडर खाली राहावं लागतंय आणि बाहेर रूम भाडं आलं, फॅमिली असली तर ते वेगळा खर्च, काय उरत नाही बघा बाहेर. आणि विशेष म्हणजे दुसऱ्याच्या अंडर खाली राहावं लागतंय. एक बघा, याच्यामध्ये आहे का कोणी आपल्याला बोलणार आहे का? याच्यामध्ये आपला कोणी मालक आहे का? त्यामुळे तरुणांना एकच सांगणं आहे, बाहेर कुठं कंपन्यात इकडे तिकडे जॉब करण्यापेक्षा जॉब केला, जर जास्त मोठा पगार असला तर ते करणं का होईना, पण 15-20 हजारासाठी कंपनीमध्ये काय परवडत नाही. त्यापेक्षा आपण हे काय शेळीपालन करू शकता. कधी काही अडचण आली तरी लगेच आपण एक बोकड विकू शकतो, आपली अडचण लगेच दूर होती. काही कोणी आपला मालक नाही, काही नाही. शेळीपालनाला अर्ध बंदिस्त शेळीपालन दुपारपर्यंत बांधून ठेवले, त्याच्यानंतर थोडे 1-2 घंटे जर फिरला तरी चालते. समोर दिसते ही जी शेळी आहे ना, उस्मानाबादी शेळी, प्युअर गावरान. 2 करडं देते. 4 महिन्यातच याचे 9,000, 9 दुणे 18,000ला 2 बोकडे विकले. एक काठीवाडी घेतलेली आहे आपण बाजारातून. पंधरा 20 शाळा जर असल्या ना, अशा मोठ्याल्या 20 शाळा जर सांभाळल्या ना, तर 2-2.5 लाख रुपये वर्षाकाठी होतात बरोबर. काही टेन्शन नाही जास्त.
मित्रांनो, अशी शेळी पालनाची कुक्कुटपालनाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशांत ॲग्रो फार्मला फॉलो करा, म्हणजे नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल.